त्या खासदारांच्या बैठका आज आहे. त्यासाठी मुंबईतून उद्धवजी येत आहेत आणि तुम्ही ज्यांचं नाव घेतलं जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते दिल्लीमध्ये गेले काही दिवसापासून घुटमळत आहेत. काळोखातून गाडीतून बाहेर जात आहेत वगैरे मी असं ऐकलं. दिल्लीमध्ये त्यांच्या पक्षाचे प्रमुख बसतात. एकनाथ शिंदे यांचे पक्षप्रमुख किंवा त्यांचे पक्षाचे हेड अमित शाह आणि त्यांच्या पक्षाचे मार्गदर्शक नरेंद्र मोदी हे दिल्लीमध्ये बसल्यामुळे राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना खास करून काय ते शिंदे सेनेला त्यांच्या प्रमुखांना इथे येऊन बसावंच लागेल. त्यात नवीन काय, त्यांच्या पक्षाचं मुख्यालय दिल्लीमध्ये. म्हणून शिंदे जर आले असतील तर तो माननीय उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याशी योगायोग वगैरे समजण्याचं कारण नाही. त्यांना दिल्लीतच थांबावं लागतं ना. जसे इतर भाजपच्या नेत्यांना राज्यातल्या हायकमांडला भेटण्यासाठी दिल्लीत थांबावं लागतं. रात्री अपरात्री वाट बघावी लागते, गवतावर बसावं लागतं. जर त्याची जर विजार पांढरी असेल तर त्या गवत लावून त्या लॉनचं मुंबईला परतावं लागतं. हा इतिहास आहे दिल्लीचा. उद्धव ठाकरे हे मुंबईतून इथे 2 दिवसासाठी 3 दिवसासाठी येत आहेत. राहुल गांधींबरोबर त्यांची बैठक आहे, इंडिया आघाडीची बैठक आहे, महत्त्वाच्या विषयावर चर्चा होईल. आज संध्याकाळी इथे शिवसेनेच्या खासदारांची महत्त्वाची बैठक होईल. त्यानंतर कदाचित आज ते माननीय शरद पवार साहेबांनाही भेटण्याची शक्यता आहे संध्याकाळनंतर. अशा बैठका त्यांच्या ठरलेल्या आहेत. नाही पण राऊतसाहेब कसं आहे की आठवड्यात दुसऱ्यांदा एकनाथ शिंदेची दिल्लीवारी होते आणि असं म्हटलं जाते, जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात की महाराष्ट्राच्या राजकारणात काही मोठं घडणार आहे, देशाच्या राजकारणात काही मोठं घडणार आहे. काय काय हे काढावं? आम्ही कसं काय ठेव आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठं घडण्यात इतकी मोठी माणसं राजकारणात नाही आहेत. सरकारमध्ये सध्या जे बसलेले आहेत ती का मोठी माणसं नाही आहेत ना. ती धरून बांधून निर्माण केलेले पदाधिकारी आहेत सत्तेतले. म्हणजे महाराष्ट्राला महान माणसं देण्याची सत्तेमध्ये परंपरा होती. ती भारतीय जनता पक्षामुळे आता खंडित पावली आणि सगळे खुजे आणि बुळे लोक सरकारमध्ये येऊन बसल्यामुळे महाराष्ट्राच्या महान परंपरेला ग्रहण लागलेलं आहे. दिल्लीपुढे येऊन झुकायचं आणि वाकायचं सत्ताधाऱ्यांपुढे. आता तुम्ही म्हणाल माननीय उद्धव ठाकरे पण दिल्लीत येत आहेत. हो, येत आहेत ना दिल्लीवर. दिल्ली देशाची राजधानी आहे. इंडिया ब्लॉकचं इथे राजकारण चालतं. विरोधी पक्षाचं राजकारण इथून होत आहे आणि भविष्यात राहुल गांधी जे वारंवार सांगतात कोई बड़ा खेला होने वाला है वो महाराष्ट्र में नहीं होगा, दिल्ली में होने वाला है. दिल्लीत होणार आहे.